नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत रामनवमी उपवास कसा करावा आणि त्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत. चला तर मग बघूया रामनवमी उपवास का करतात. हा दिवस भगवान लॉर्ड रामा यांच्या जन्माचा मानला जातो. भक्त उपवास करून मन, शरीर आणि आत्मा शुद्ध करतात. श्रद्धा आणि भक्ती वाढवण्यासाठी हा उपवास केला जातो. उपवास कसा करावा ते बघूया आपण. सकाळी लवकर उठून स्नान करावा, घरात स्वच्छता करून पूजा करावी, भगवान रामांची पूजा आरती करा. दिवसभर फलाहार घ्या, जसे की फळे, दूध, साबुदाणा खिचडी, शेंगदाणे बटाटे, गहू तांदूळ, कांदा लसूण खाण्यास टाळा. संध्याकाळी राम जन्माचा उत्सव साजरा करा. या उपवासाचे आरोग्यदायी फायदे चला मी तुम्हाला सांगते. पचन सुधारते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, वजन नियंत्रणात मदत होते, मानसिक शांती मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. काळजी कशी घ्यायची ते सांगते. मधुमेह किंवा आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. खूप वेळ उपाशी राहू नका. पाणी भरपूर प्या. चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया श्रीरामनवमीची कथा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. धन्यवाद.